नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. बघा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर विद्यार्थ्याला XYZ विद्यार्थ्याला समजा समथिंग पर्सेंटाईल असेल, ओके. मग त्या पर्सेंटाईलनुसार त्याला एखादं कॉलेज मिळत असेल चांगलं, परंतु ब्रांच मिळत नसेल, ओके. पण त्या कॉलेजपेक्षा खालचं जर कॉलेज मिळत असेल परंतु जर ब्रांच मिळत असेल तर या पॉसिबिलिटी केसमध्ये काय करायचं? बघा, एकदम सिंपल. बघा, आता समजा एक MST एखाद्या विद्यार्थ्याने दिलेला आहे PCM ग्रुपमध्ये. त्या विद्यार्थ्याचं नाव XYZ आहे. त्या विद्यार्थ्याला आपण समजा स्पेशली त्याला पुणे आणि मुंबई सिटीमधलं कॉलेजेस पाहिजे आणि तो विद्यार्थी SC कॅटेगरीचा आहे आणि त्याचा स्कोर आहे 96.88. ठीक आहे. तर बघा, या पर्सेंटाईलवर, ओके, या पर्सेंटाईलवर जसं की VGTIला, ओके, सिव्हिल भेटण्याचे चान्सेस आहे, परंतु VGTIला त्याला कम्प्युटर सायन्स नाही मिळत आहे, त्याला IT नाही मिळत आहे, त्याला ENTC नाही मिळत आहे. कारण की VGTIला आपल्याला समजा कम्प्युटर सायन्स म्हणा, IT म्हणा, ENTC जर मिळवायचे असेल या कॅटेगरीतनं तर आपल्याला जवळजवळ 98% लागतो, पर्सेंटाईल लागतो, ओके. ठीक आहे, काही हरकत नाही, ओके. परंतु त्याला समजा SPIT कॉलेजला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मिळत आहे, PICT कॉलेजला समजा त्याला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मिळत आहे, पॉसिबिलिटी आहे. मग त्यांनी कॉलेज VGTI चूज करायचं की SPIT करायचं, ओके. यामधला बघा आपण संभ्रम म्हणजे नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करूया. आता बघा ही लास्ट इयरची कम्प्युटर सायन्सची कॅपराऊंड पहिल्याची कट ऑफ लिस्ट आहे. जसं VGTIला, ओके, लागण्यासाठी SC स्टुडंटला जी काही क्लोजिंग रँक होती पहिल्या राऊंडसाठी ती होती 3385. समजा त्याला SPITला लागायचं असेल पहिल्या राऊंडमधनं तर त्याचा जो काही रँक आहे जवळपास पाहिजे 6140. म्हणजे या जर दोन केस जर आपण स्टडी केल्या, ओके, म्हणजे 3385 आणि 6140, तर म्हणजे बराच डिफरन्स दिसतो, 2-2.5 हजाराचा फरक दिसतो, याच्या लक्षात, ओके. त्याच्यामुळे आता तो पहिल्या नंबरचं कॉलेज निवडणार की तिसऱ्या नंबरचं कॉलेज निवडणार आणि त्याच्यात समजा त्याला ENTC वगैरे ब्रांच मिळेल. ठीक आहे. आता बघा, कोणत्याही समजा विद्यार्थ्यांचा मोटो काय राहतो की ॲक्च्युअल प्लेसमेंट कसं आहे. समजा त्यांनी VGTIला ॲडमिशन घेतली, ओके. समजा त्यांनी VGTIला ॲडमिशन घेतली, ओके, सिव्हिलमध्ये, ओके. आणि सिव्हिलमध्ये जो काही पर्सेंटाईल होता तो 95 आणि त्याला आहे 96. ऑब्व्हियसली त्याचा VGTI सिव्हिलमध्ये लागणार, ओके, इलेक्ट्रिकलमध्ये लागणार आणि मेकॅनिकलमध्ये पण लागणार, ओके, किंवा प्रोडक्शन आणि टेक्स्टाईलमध्ये, म्हणजे इथे त्याचा लागण्याचे चान्सेस आहे VGTIला. ठीक आहे. आणि SPITला समजा त्याला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये लागण्याचे चान्सेस आहे, कारण की हा जो काही क्लोजिंग पर्सेंटेज आहे 96.66 आणि त्याचा आहे 96.88, म्हणजे SPITला इलेक्ट्रॉनिक्स, ओके, आणि VGTIला सिव्हिल इथे लागण्याचे चान्सेस आहे. आणि जो काही फायनल मोटो राहतो की प्लेसमेंट कशा प्रकारचं राहणार. बघा, आता आपण प्लेसमेंट बघूया. बघा, हा जो काही प्लेसमेंट स्टॅटिस्टिक आहे तो VGTIचा आहे, ओके, आणि हा जो प्लेसमेंट स्टॅटिस्टिक आहे तो आहे समजा SPITचा. आता बघा, समजा तो VGTIला लागला, ओके, कोणत्या ब्रांचमधनं? सिव्हिल ब्रांचमधनं. आता समजा सिव्हिल ब्रांचमध्ये तो VGTIला लागला आणि हे बघा लेटेस्ट आहे प्लेसमेंट डाटा अकॅडमिक इयर 2024-25. सिव्हिलचं बघा, इन अँड ॲव्हरेज जर तुम्ही पॅकेज जर बघितलं सिव्हिलचं तर तुम्हाला VGTIला 6 लाखाचं पॅकेज मिळतं. हे मी नाही सांगत आहे, हे VGTIच्या आणि SPITच्या ऑफिशियल वेबसाईटवरून आपण प्लेसमेंट डाटा घेतलेला. म्हणजे एखादा विद्यार्थी समजा त्याच्या पर्सेंटाईलनुसार त्याला VGTIला सिव्हिल मिळत आहे, ओके, आणि सिव्हिलचा जो काय ॲव्हरेज पॅकेज आहे तो 6 लाखांचा. समजा त्याच विद्यार्थ्याला VGTI न मिळता त्याला SPIT मिळत आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मिळतं SPIT मुंबईमध्ये. ठीक आहे. तर बघा, तुम्ही EXTC म्हणजे SPITचा जो काही म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा ॲव्हरेज पॅकेज आहे तो आहे 12 लाखांचा. म्हणजे तुम्ही VGTI सिव्हिल चूज करून 6 लाख घेणार की SPIT ENTC चूज करून 12 लाख घेणार, हे आता तुमच्यावर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आता ब्रांच घ्यायची की कॉलेज घ्यायचं हा प्रश्न तुमच्यावर आहे. म्हणजे मी सगळ्या गोष्टी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आता हे या वर्षीचं झालं, ओके. याच्या अगोदरचं बघून घेऊया आपण, ओके. 23-24 बघा, 23-24 VGTIला सिव्हिलला जो काही इन अँड ॲव्हरेज पॅकेज मिळायला दिसतो तो आहे 6.87. ठीक आहे. तीच गोष्ट आपण कम्पेअर करू आता SPITला. ठीक आहे. बघा, इथं बघा EXTCला दिसते 14 लाखांचं इन अँड ॲव्हरेज पॅकेज. इथं लक्षात, म्हणजे गोष्ट एकदम सिंपल झाली, ओके. म्हणजे समजा आपल्याला चांगली ब्रांच, ओके. आणि आता जसं VGTI आणि SPITमध्ये भरपूर फरक नाही आहे. VGTI जसं पहिल्या नंबरवर स्टँड करतं, ठीक आहे, परंतु सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ मुंबई हे पण तिसऱ्या नंबरवर स्टँड करतो, ओके. मग या केसमध्ये ओके, म्हणजे एक तर काय होतं, तुम्हाला ब्रांच पण मिळत आहे चांगली, ओके. VGTIला सिव्हिल मिळत आहे, ओके, परंतु SPITला तुम्हाला ENTC मिळत आहे आणि ENTCमध्ये तुम्हाला
म्हणजे तिथल्या सिव्हिलपेक्षा तुमचा इथला प्लेसमेंट पण जास्त आहे. त्याच्यामुळे अशा वेळेस तुम्ही काय चूज करायला पाहिजे याचा पूर्ण संदर्भ, याचं पूर्ण मार्गदर्शन मी या व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, ही समजा अशा प्रकारे तुम्हाला कट ऑफ लिस्ट बनवायची आहे स्वतःची. या अगोदर मी व्हिडिओ टाकलेला आहे की आपल्या पर्सेंटाईलनुसार कशा प्रकारची लिस्ट बनवायची. ठीक आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.